कंटेंट क्रिएशनमधून तुमची कमाई झालेली आहे का? असा प्रश्न मला भरपूर लोकं डी-एम करतात. चला मग याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देते. गण आता बोलते. हॅलो एव्हरीवन, मी आहे अश्विनी मोर्शीकर. तर आज ना माझ्या घरी काही स्पेशल लोकं आले होते. आता ही स्पेशल लोकं कोण? तुम्हाला वाटलं असेल की रँडम कोणीतरी हिचे नातेवाईक वगैरे आले असतील. तर ही लोकं काही माझे रक्ताचे नाते असणारे लोकं नव्हते. नाही माझे कोणते फ्रेंड सर्कलमधले लोकं होते. तर हे लोकं होते आपल्या इन्स्टा फॅमिलीमधली काही माझे फॉलोअर्स. तुम्हाला खरं सांगू का, एवढा आनंद झाला ना जेव्हा हे लोकं बाहेर भेटले तेव्हा बोलत होते की अरे ही विनिक्षा आहे, मी तुमचे व्लॉग्स बघते, तुम्ही मला खूप आवडता, तुमचं कंटेंट छान असते. तेव्हा मनाला एवढं जास्त सुकून भेटलं आणि मी त्यांना घरी इन्व्हाइट केलं. जवळपासच भेटले होते घराचे. त्यांना म्हटलं नक्की या घरी, मी वाट पाहते तुमची. आणि जेव्हा ते लोकं आले ना त्यांचं आदरातिथ्य केलं, कारण की अतिथी देवो भव. तर तुम्हाला सांगते, हीच माझी लाख मोलाची कमाई आहे. माझ्या कंटेंट क्रिएशनच्या या जर्नीमध्ये जरी मला ब्रँड प्रमोशन्स भेटत असतील, माझी कमाई होत आहे, पण त्यापेक्षाही जास्त ही जी लाखमोलाची कमाई आहे ना, म्हणजे माणूस जपणे, माणूस जोडणे, ही गोष्ट मला तशीही फार आवडायची. पण आता या सोशल मीडियाचा एक चांगला ॲडव्हान्टेज म्हणून आपण म्हणू शकतो की मला ना जे रक्ताची नातं आहे त्यांच्याही पेक्षा ही जी दूरची लोकं असून ना माझ्यासाठी जे करतात, जे त्यांचे प्रेमाचे शब्द वापरतात, जे आशीर्वाद देतात ना, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच थँक्यू सो मच. जो पण लोकं माझे व्लॉग्स बघतात, मला सपोर्ट करतात, मला डी-एम करतात पर्सनली, चांगल्या कमेंट्स करतात, तुम्हा सर्वांना खूप 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 धन्यवाद. तुम्ही असेच माझ्या पाठीशी राहा. चला त्या दिवसचं इव्हिनिंगचं माझं रुटीन शेअर करून देते तुमच्यासोबत. तर सकाळी छान खुशच होती मी एकदम माझी इन्स्टा फॅमिलीचे मेंबर्सला भेटून. आणि इव्हिनिंगला जायचं होतं आम्हाला भारतीताईंच्या घरी. त्यांच्या घरी ना भागवताचं उद्यापन समारोह होता आणि त्याच निमित्ताने त्यांनी नवदुर्गाचं जेवणसुद्धा ठेवलेलं होतं. तर छोटूशी देवी माझी क्युटी विनिक्षा, तिला पण इन्व्हिटेशन होतं तिथे. तिचाच मान जास्त होता. तर ताईंनी पहिले विनिक्षाचे पाद्यपूजन करून घेतले. त्यांच्या घरी पूजा वगैरे खूप सुंदर मांडली होती. ताईं खूप जास्त सुंदर पूजा करतात, तुम्ही बघू शकता. तर पूजेमध्ये तुम्हाला हे जे मोठे मोठे ग्रंथ दिसत आहे ना, याचंच वाचन ताईंनी स्वतः केलं होतं घरी. त्यांना भरपूर महिने लागले हे वाचन करण्याकरिता आणि त्याचंच हे उद्यापन होतं. तर खूप छान वाटलं. तिथे गेलो, देवाचं दर्शन घेतलं, छानपैकी प्रसाद ग्रहण केला आणि असा काहीसा तो खुशीचा दिवस होता माझा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.